नागपूर हिंसाचार प्रकरणातल्या जवळपास 68 अर्जदारांना जामीन मंजूर झालेला आहे। त्यात 5 जण जे आहे ते अँटिसिपेटरी बेलवर सुटलेले आहे आणि कुलकर्णी साहेबांनी इतर जे 63 जण होते तर त्यांना 1 लाखाच्या जात मुचलक्यावर त्यांची कारागृहातून रवानगी केलेली आहे। आणि तसंच माननीय सत्र न्यायाधीश कुलकर्णी साहेबांपुढे जे अर्जदारांचं म्हणणं होतं की यात कोणत्याही अर्जदाराला हिंसा करताना कोणीही पाहिलेलं नाही आहे, ओळख परेडमध्ये कोणत्याही आरोपीला ओळखण्यात आलेलं नाही आहे। तसेच चार्जशीट फाईल झाली असल्यामुळे अर्जदारांचे कस्टडीची रिक्वायरमेंट नाही आहे, परंतु सरकारी वकील तेलगोटे साहेबांनी याला विरोध केलेला होता आणि यात त्यांचं असं म्हणणं होतं की आरोपी विरुद्ध सबळ पुरावे आहे, परंतु कोर्टाने चार्जशीटचं अवलोकन केल्यानंतर कोर्टाला लक्षात आलं की अर्जदारांच्या विरुद्ध कोणतेही ठोस पुरावे दिसून येत नाही आणि त्यामुळे कोर्टाने जामीन मंजूर केला। सर, या प्रकरणातला मास्टरमाइंड ज्याला म्हटलं गेलं होतं फहीम खान, त्याच्या बाबतीत काय निर्णय झाला? हां, फहीम खानच्या बाबतीत सरकारी वकील नितीन तेलगोटे साहेबांनी काही मटेरियल आणखी जे जमा झालेले आहेत तर ते कोर्टासमोर ठेवण्याकरता वेळ मागितला आणि 4 जुलैला ते सर्व मटेरियल पाहिल्यानंतर माननीय न्यायाधीश त्यावर अंतिम आदेश पारित करणार आहे। टोटल आता जे आरोपी होते ते टोटल 80 होते। 68 जणांचे काल झालेले आहे नियमित जामीन आणि अँटिसिपेटरी बेल आणि काही जणांचे आज होणार आहेत। सर, तुम्ही बोलले की ठोस पुरावे मांडू शकलेले नाही आहे, इथून पुढे या केसचं भवितव्य तुम्हाला काय वाटतं? पोलिसांनी खरंच या सगळ्या संदर्भात योग्य ती चौकशी तपासणी केली आहे? हां, यामध्ये चौकशी झाल्यानंतर असं दिसून आलं की चार्जशीट जर पाहिली तर त्यात असे कोणतेच ठोस पुरावे नाही आहे आणि नुसतं CCTVच्या आधारे कारवाई झालेली आहे जी पूर्णपणे बेकायदेशीर आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।